कथा अवकाश. आजची कथा तारीख. लेखक प्रशांत गोखले, मिरज. अरेच्या, तुझ्या कपाळाला काही लागलंय का? दिनकरनं कल्पेशचं कपाळ निरखून पाहिलं. सौरभ म्हणाला, कुठं काय रे, कालची उतरली नाही का काय अजून? अरे हे कल्प्या धडपडलं तेव्हाच उतरली माझी. बॅचलर्स पार्टी देतो म्हणे. आता प्लॅस्टरमधल्या हातानं हार घालणार की काय हा लग्नात? कल्पेश म्हणाला, कूल ब्रो, हाताचं ऑपरेशन झालंय आता एक्सरे काढला की कळेल. मग सगळं ओके असेल तर लगेच दुपारी घरी. आज संध्याकाळी सौऱ्याकडे जमूया. बरं ठीक आहे, मी निघतो म्हणून दिनकर निघाला. त्यांचा कपड्याचा होलसेल व्यापार होता. संध्याकाळी 7 वाजता सौरभचा फोन आला. अरे सॉरी सौऱ्या, मला निघायला 8 वाजतील बघ. सौरभचा आवाज घाबरलेला होता. दिन्या तुला काहीच समजलं नाही का? अरे कल्प्याला दुपारी डिस्चार्ज मिळाला. निघताना पायरीवरून त्याचा पाय घसरला, डायरेक्ट डोक्यावर पडला. ऑन द स्पॉट गेला रे. लगेच कल्प्याच्या घरी आहे, मी तिथंच आहे. हे ऐकून दिनकरला काहीच सुचेना. तोंडाला कोरड पडली, हातपाय थरथरू लागले. तो कल्पेशच्या घरी गेला. तिथलं सगळं आवरायला रात्री उशीर झाला. कल्पेशचं अचानक जाणं त्यालाच काय, त्याच्या सगळ्या ग्रुपला एक जबरदस्त धक्का होता. त्या विचारात त्याला लवकर झोपच नाही लागली. पहाटे कधीतरी डोळा लागला. सकाळी उठल्यावर पण डोक्यात तोच विचार. परवा रात्रीचा सगळा प्रसंग आठवला. कल्पेशचं पुढच्या आठवड्यात लग्न होतं, त्यामुळं त्याची बॅचलर्स पार्टी होती. सौरभ, विकास, जतीन, मितेश सगळे जमले होते. धमाल केली. पार्टी संपून निघताना कल्पेशच्या मागे दिनकर बसला होता. कुत्रा अचानक आडवा आला आणि गाडी स्लिप झाली. गाडीचा आणि कल्पेशचा भार कल्पेशच्याच अंगावर. दिनकर बेसावध होता, त्यामुळं फेकला गेला. झाडीत पडल्यामुळं वाचला होता. आणि अचानक कल्पेशच्या कपाळावर हॉस्पिटलमध्ये जे काही दिसलं त्याला आठवलं, ती कालची तारीख होती. अरे बापरे, म्हणजे आपल्याला मृत्यूची तारीख दिसली. तो लगेच आरशासमोर जाऊन उभा राहिला, पण कपाळावर काहीच दिसेना. 2-3 वेळा कपाळ धुतलं तरी काही दिसेना. एवढ्यात आईनं नाश्ता करायला हाक मारली आणि मग तो धावतच किचनमध्ये गेला. आईच्या कपाळावर तारीख होती, पण ती खूप लांबची होती. बाबांचं कपाळ पाहिलं तर तारीख देखील खूप दूरची होती. त्याला हायसं वाटलं. दिनकरला काही सुचेना. कसंबसं खाणं संपवून आपल्या रूममध्ये पळाला आणि सौरभला फोन केला. सौर्या, आता येतोय मी तुझ्याकडं. कुठंतरी जाऊन बसूया. अरे हो, ये, मला पण काही सुचेना. सारखं कल्प्याच आठवतोय रे, ये लवकर. तो सौरभकडे गेला. त्यानं त्याचं कपाळ बघितलं. सौरभची तारीख पण खूप लांबची दिसली. दिनकरला तेवढंच बरं वाटलं. आता एका बारमध्ये जाऊन ते बसले आणि ऑर्डर दिली. सौरभ अखंड कल्पेशविषयी बोलत होता. दिनकर मात्र शांत तंद्री लावून बसला होता. आपल्याला आता लईच झाली असं जेव्हा वाटलं, तेव्हा वेटरकडं बिल देऊन ते दोघं उठले, बाहेर आले. दिनकर बडीशेप खायला पुन्हा आत गेला. काउंटरवर मालक होता. दिनकरनं त्याचं कपाळ पाहिलं. मालक नमस्कार, तुमची मुलं काय करतात? मालक म्हणाला, 12वी झालं आत्ताच, इंजिनियर होणार म्हणतोय. अच्छा, मग पुढं हा धंदा कोण सांभाळणार आहे? हो, पुढचं पुढं बघू. हो, काय पुढचं पुढं बघू? पुढच्या आठवड्यात मरणार आहात तुम्ही. पुढचं पुढं काय? मालकाला राग आला. तो दिनकरला शिव्या देऊ लागला. आत काय गडबड आहे म्हणून सौरभ आत आला आणि त्यानं कसंबसं दिनकरला बाहेर आणलं. सौरभच्या घरी कोणी नव्हतं. सगळे गावी गेले होते. मग दोघं सौरभकडे घरी आले. दिन्या भडव्यात तू आणि मी दोघं पण मार खाणार होतो आज. मग दिनकरनं त्याला DOD म्हणजेच डेट ऑफ डेथचं सगळं प्रकरण सांगितलं. सौरभ ऐकून सुन्न झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हरमनशेठकडं मालाची डिलिव्हरी द्यायला दिनकर आणि त्याचे वडील गेले. हरमनशेठ म्हणजे यांचं नेहमीचं मोठं गिराईक. बरं, व्यवहार पण चोख, कधीच बिलाचा प्रॉब्लेम नाही. माल दिला. हरमनशेठ म्हणाले, साहेब मागचं बिल घेऊन जा, चेक काढायला सांगतो. वडील काही बोलणार इतक्यात हरमनशेठकडं पाहत दिनकर म्हणाला, आणि यावेळचं पेमेंट पण मिळालं तर बरं होईल, जरा अडचण आहे. हरमनशेठ म्हणाले, एवढंच ना, ते पण देतो, काही प्रॉब्लेम नाही. दिनकरनं केलेला आगाऊपणा वडिलांना आवडला नव्हता. बाहेर आल्यावर ते म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे रे तुला? आपली एवढी मोठी विश्वासू पार्टी आहे, असं पेमेंट मागणं बरं दिसतं का? दिनकर काहीच बोलला नाही, फक्त हसला. आता यांना काय सांगू, शेठ उद्या मरणार आहे म्हणून. पैसे नंतर मिळाले असते, पण त्याला वेळ गेला असता.
एका आठवड्यानंतर तो हॉटेल मालक अपघातात गेला आणि हॉटेलमधल्या काही कर्मचाऱ्यांना दिनकरचं बिल आठवलं. झालं. गाव तसं लहान असल्यानं दिनकरला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे हे गावातच नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीत झालं. सोशल मीडियावर वाऱ्यासारखी बातमी पसरली. कधी नकाशावर सुद्धा न दिसणाऱ्या गावात न्यूज चॅनेलच्या ओबी व्हॅन फिरू लागल्या. एका न्यूज अँकरला दिनकर म्हणाला, दिव्यदृष्टी म्हणजे मला फक्त मृत्यूची तारीख दिसते, समोरच्याच्या कपाळावर. असं म्हणताच ती बाई वाकून पळत सुटली आपल्या गाडीकडे आणि तिने आपलं कपाळ झाकत ब्रेकिंग न्यूज दिली. मग गावातला प्रत्येकजण कपाळ झाकलं जाईल याची काळजी घेऊ लागला, न जाणो दिनकर कधी समोर येऊन उभा राहील. पण इकडे दिनकरसमोर वेगळीच समस्या उभी राहिली. न्यूज चॅनलने त्याला निरनिराळ्या नेत्यांचे, अभिनेत्यांचे, उद्योगपतींचे व्हिडिओ, फोटो पाठवून यांचा मृत्यू कधी आहे ते कळवा, म्हणजे सर्वात पहिल्यांदा आमच्या चॅनलवर असं दाखवू शकू, पैसे तुम्ही सांगाल ते, अशा ऑफर ठेवल्या. दिनकरने सांगितलं, असं मला फोटो आणि व्हिडिओवरून नाही समजत. राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती दिनकरचे सत्कार समारंभ आयोजित करून त्याला भरपूर पैसे देऊन आपला विरोधक कधी मरणार हे विचारू लागले. हे कमी होतं म्हणून की काय, सायबर हाटेला नावाच्या गुंडाने त्याचं अपहरण केलं आणि तुला एक लिस्ट देतो, त्याच्या तारखा मला पाठव, म्हणजे तो मला नैसर्गिक मृत्यू दाखवता येईल, असं म्हणाला. दिनकर म्हणाला, अरे कसली लिस्ट करतोस तू? तूच मरणार आहेस परवा. कपाळ झाकलं म्हणून काय होतंय, मला दिसतंय तरीसुद्धा. सायबर हाटेला सैरभैर होऊन नुसताच गोल गोल फिरू लागला. भाईची माणसं चिडली. एक जण दिनकरला गोळी घालणार होता, पण भाई मध्ये पडला. म्हणाला, या देव माणसाला मारायचा नाही, त्यानं माझं डोळं उघडल्यात, त्याला सन्मानपूर्वक घरी सोडा. दिनकरला घराजवळ सोडून सायबरची माणसं गेली. दिनकर वैफल्यग्रस्त झाला. अरे काय जिंदगी आहे, मरून जावं त्यापेक्षा. रात्रीचे 12 वाजत आलेत. 12:15ची इथं न थांबणारी ट्रेन आहे ना, त्या खाली जाऊन जीव द्यावा, बस झालं. तसाच चालत चालत रेल्वे स्टेशनवर गेला. प्लॅटफॉर्म संपून थोडं पुढं चालत जाऊन अंधारात रुळावर झोकून दिलं. हळूहळू रेल्वेचा आवाज जवळ आला. त्यानं डोळे घट्ट झाकून घेतले. आता रेल्वे आपल्या अंगावरून जाणार असं वाटलं, पण रेल्वे तर बाजूच्या ट्रॅकने निघून गेली. उठून बसला आणि हसायला लागला. अरे मरण कपाळावर लिहिलंय, माझं मला दिसत नसलं म्हणून काय झालं. कपडे झटकून तो उठला आणि स्टेशनवर गेला. तिथं स्टेशन मास्तर होते. याला बघितल्यावर त्यांनी त्यांची टोपी आणखीन खाली ओढली. आज एवढ्या रात्री? सहजच झोप लागे ना, म्हणून आलो होतो फिरत फिरत. पण काय हो, आज जी गाडी गेली ती या अलीकडच्या ट्रॅकवरून जाते ना नेहमी? स्टेशन मास्तर म्हणाले, बरोबर आहे तुमचं, पण या ट्रॅकचं काम चालू आहे पुढं, त्यामुळं दुसऱ्या ट्रॅकवरून गेली आज. बरं, असं म्हणून स्टेशनवरून बाहेर पडून आपल्याच तंद्रीत घरी निघाला आणि वाटेत एका स्कॉर्पिओने त्याला उडवलं. आता तो हॉस्पिटलला ICUमध्ये शेवटच्या घटका मोजतोय का बरा होऊन घरी येतोय, हे त्याच्या कपाळावरची न दिसणारी तारीखच ठरवेल. तारीख. लेखक प्रशांत गोखले. अभिवाचन यशवंत कुलकर्णी.